केली पाहिजे. असं वाटलं पाहिजे जीवाला की आम्ही कुठेतरी त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. नवे नवे जीवाचं खरं स्वरूप ओळखलं पाहिजे. तो भगवंत मला भेटला पाहिजे ही जिज्ञासा मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ही जिज्ञासा घेऊन संतांकडे गेलं पाहिजे. वास्तविक मला आणि देवाला भेट घ्यायची आहे. नवे नवे तो देव तो भगवंत मला प्राप्त करायचा आहे. तो ईश्वर तो देव माझा झाला पाहिजे ही इच्छा साधकाच्या हृदयात विठ्ठल माझा बाकीचे सगळे दिसताना आपल्याला हे माझे ते माझे काहीच माझे नाही. हा जो पसारा दिसतो का हा फक्त दिखावा पसारा आहे, बाकी काहीच नाही. एक आई असते आणि वडील असतात, त्यांना वाटत असतं खूप लाडाचं लेकरू. आईला वाटत असतं हे लेकरू माझं फार लाडकं लेकरू आहे. वडिलांना वाटत असतं की नाही बाळ माझं लाडकं आहे, माझा फार लाडका आहे. मग आईने विचारलं बाळा तुला कुणाजवळ झोपायचं? माझ्याजवळ झोपशील की पप्पांजवळ? पप्पाने विचारलं, वडिलांनी विचारलं बाळा तुला कुणाजवळ झोपायचं? माझ्याजवळ की आईजवळ? तर तो मुलगा म्हटला मला आईजवळही झोपायचं नाही आणि मला पप्पाजवळ सुद्धा झोपायचं नाही. जिथं कूलर असेल तिथं मला झोपायचं. वास्तविक जीवनाचं सत्य बघून घ्या. हा जो पसार आहे तो कशासाठी आहे? जीव आईचा आहे ना बापाचा आहे, हा फक्त दिखावा पसार आहे. माणसाला जिथं सुख असेल माणूस तिथं वळतो, जीवाला जिथं सुख असेल तिकडं वळतो. कूलर कुठपर्यंत आहे? एसी भेटेपर्यंत. एसी भेटलं की कूलरचं काम समाप्त. तुम्ही आपला लागत नाही. कशापर्यंत आहे? जोपर्यंत माणसाला सुख सुविधाची इच्छा असते तोपर्यंत माणूस कनेक्टेड असतो. जर तुमच्याकडची इच्छा किंवा सुख जे भेटणार आहे ते संपलं की तुम्ही तिकडं नाही
वास्तविक ही जिज्ञासा जीवनाच्या मनामध्ये असावी. कारण बाकीचा संसार संबंध आहे तो फक्त दिखावा आहे, हे सत्य नाही. आणि म्हणून जे सत्य आहे तो म्हणजे भगवान परमात्मा, आणि त्या देवाला आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. तो ईश्वर, तो देव मला भेटला पाहिजे, तो मला प्राप्त व्हावा, तो देव माझा व्हावा, अशी ध्यास, अशी इच्छा जीवाची असावी. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. कब तेरा दर्शन होगा, हा ध्यास असावा की तो देव, तो ईश्वर, त्याचं दर्शन मला व्हावं. आणि त्याचं दर्शन होण्याकरिता सद्गुरूंची गरज असते. आणि पण हा ध्यास होणं फार गरजेचं आहे, ही इच्छा मनात निर्माण होणं फार गरजेचं आहे. माणसाच्या काही काही इच्छा असतात, मला हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, गाडी असावी, बंगला असावा, घर असावं, सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. या सगळ्या गोष्टी असाव्यात असं वाटतं, पण तो देव मला भेटावा असं वाटत तुम्हाला असं वाटत नाही, बरोबर का? तो देव मला प्राप्त व्हावा असं वाटावं, आणि असं वाटण्याकरिताच नवे ही इच्छा निर्माण होण्याकरिताच हा सगळा पराटोप आहे. कारण जे साधक आहेत त्यांना बघून का होईना, जे साधक नाहीत किंवा जे नामधारक नाहीत त्यांच्या मनात असं वाटावं की आपण सुद्धा हा आनंद घ्यावा, कुठेतरी आपण सुद्धा भगवंताच्या शोधाला लागलो पाहिजे. आणि जे साधक असतात ना, जे खरे भक्त असतात ते सुख शोधत असतात,
शोधत नाही. सुख शोधत असताना फक्त आणि फक्त भगवंताचा शोध घेतात आणि भगवंताचा शोध घेण्यासाठी त्यांची तळमळ असते, धडपड असते. भगवंत जर भेटलो नाही तर जीव कासावीस होतो. दिल्लीमध्ये येत असताना थोड्या वेळ पाणी भेटलं नाही तर जीव कसा कासावीस होऊ लागला, तसं साधकाची स्थिती असते. जर भगवंत भेटला नाही, तो ईश्वर भेटला नाही, तो देव भेटला नाही तर त्याच्यासाठी कासावीस होतो. आणि ही कासावीस होणं म्हणजे ही तळमळ आहे. आणि बाकीच्या गोष्टीसाठी तळमळ असणं, पैशासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी ही तळमळ असणं याच्यापेक्षा तो देव, तो ईश्वर भेटावा यासाठी तळमळ गरजेची आहे. आणि ही तळमळ निर्माण झाली की मग सद्गुरूचं दर्शन घ्यावं आणि सद्गुरू जीवनात आले की मग तो भगवंत भेटत असतो. कारण सद्गुरूची अशी ताकद असते की आपल्या बोधाने, आपल्या विचाराने, आपल्या ज्ञानाने ते जीवाला जीव न ठेवता त्याला ब्रह्मस्वरूप करतात. कारण संत सद्गुरू स्वतः सुद्धा ब्रह्मस्वरूप असतात. त्यांनी सुद्धा परब्रह्माला प्राप्त केलेलं असतं आणि आपल्या वचनाने, आपल्या बोधाने ते जीवाला सुद्धा ब्रह्मस्वरूप करून टाकतात. कारण हीच परमार्थाची ताकद आहे की इथं सद्गुरू जीवाला किंवा शिष्याला सुद्धा त्या अधिकाराचं बनवतात की ज्या अधिकाराचे ते स्वतः आहेत. आणि म्हणून जे साधक गुरुकडं, सद्गुरूकडं तो भेटण्याची इच्छा करून जातात, मग कळतं की ते तत्व मी आहे. देव पहावयासी गेलो ते देवाची होऊनी गेलो, देव पहावयासी गेलो ते देवाची होऊनी गेलो. ज्याला शोधायला निघालो होतो तो स्वतः मीच होतो. तुझा आहे तुझं पाशी, परी तुझा चुकलाशी. बाहेर देव 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 म्हणत शोधायला गेलो, पण सद्गुरूने सांगितलं हे कुठं बाहेर नाही, तुझ्याकडंच आहे.
आणि म्हणून ज्याला त्या सुखाची इच्छा ज्याला त्या सुखाची प्राप्ती झाली, बाकीच्या कुठल्याही सुखाची त्याला इच्छा राहिली नाही, तो परब्रह्म सोडतो त्याला. आणि मग नंतर बाकीचा कुठल्याच गोष्टीशी त्याला महत्त्व वाटत नाही. आणि म्हणून सद्गुरूची संगतच अशी असते. कारण एखाद्या वेळेस परीस लोखंडाचं सोनं करू शकतो, पण त्याला परीस बनवत नाही. परीस लोखंडाला सोनं करतो, पण त्याला परीस बनवत नाही. जर तो परीस बनला, लोखंड परीस बनला, तर मग जो स्वतः परीस आहे त्याला व्हॅल्यू राहणार नाही. पण संतांकडे हा भेद नाही, म्हणून त्यांना लोखंड आणि परिसाची उपमा शोभत नाही. तृतीय चरण सद्गुरु महिमा आधाराची. परीस लोखंडाला फक्त सोनं बनवू शकतो, पण लोखंडाला परीस बनवत नाही. का? स्वतःचं अस्तित्व देत नाही, त्याला फक्त सोनं बनवतो. पण जे अस्तित्व स्वतःच आहे ते अस्तित्व त्या लोखंडाला देत नाही. कारण तो जर परीस झाला तर याची किंमत राहणार नाही. म्हणून परीस आणि लोखंड याची उपमा सुद्धा संतांना सद्गुरूला शोभत नाही. सद्गुरु महिमा आघाताची याच्यापेक्षा कितीतरी आघात राहिले संतांचं असतं, सद्गुरूचं असतं. वास्तविक सद्गुरू जर बघायला गेलं तर साक्षात भगवंताचं सद्गुरू असतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव.
नवे नवे ज्या पदावर संत पोहोचलेले असतात त्या पदावरती याचे वर्णन पोहोचवतात. खरंच सद्गुरूचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि असेच सद्गुरू असणारे गुरुवर्य भगवान बाबा शिंदे तुमच्या आमच्या जीवनात आले आणि अधिकारी आहेत आणि आपल्या मुलाने कुठेतरी परब्रह्म स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं आहे. पण एकच विचार असा इतिहास असतो की हे जे सगळे जीव आहेत, हे जे साधक आहेत, यांना सुद्धा त्या तत्वापर्यंत नेऊन पोहोचायचं आहे. म्हणून अहोरात्र धडपड करत असतात. वास्तविक हा महावैष्णव मेळावा म्हणजे वैष्णवांचा मेळावा. बघा, महाराज होणं, कीर्तनकार होणं, गायक होणं, वादक होणं सोपं आहे, पण वैष्णव होणं सोपं नाही. पण इथले सगळे गायक वादक वैष्णवच आहेत. ही सगळी कला प्राप्त करून घेणं हे सोपं आहे, पण मात्र वैष्णव होणं सोपं नाही. आणि आपला मेळावा कोणाचा आहे? महावैष्णवांचा. म्हणजे महावैष्णव मेळावा आहे. म्हणजे इथले काही साधे वैष्णव नाही, खूप असे महान असे वैष्णव आहेत. म्हणून बाकीचं सगळं होत आहे, पण वैष्णव होण्यासाठी सुद्धा नाम डोकं लागतं. कारण कीर्तन करीशी कीर्तनकार होशी, पण वैष्णव न होशी अरे गायन करीशी गायन होशी, पण वैष्णव होशी अरे वादन करीशी वादकच होशी, पण वैष्णव न होशी अरे मग नाम म्हणे नाम केशवाचे केशव तरी वैष्णव होशी अरे बाकीचं सगळं होते, पण वैष्णव होण्यासाठी कसं तुझे तत्व लागतं. आणि हे तत्व तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि ते तत्व एवढं सार आहे, एवढं सार आहे की बाकी सगळ्या गोष्टी असणार आहेत, फक्त आणि फक्त ते नाम तत्व सार आहे. आणि सांगून मला हे नाम हे सार आहे किंवा नाम तत्व सार आहे, हे सगळ्या ठिकाणी याला मान्यता भेटलेली आहे. संप्रदाय कुठलाही असू द्या, सगळ्या संप्रदायामध्ये या तत्वाला सार मानलेला आहे. प्रमाण वास्तविक साधू संतांचे हे आपल्यावर असलेले उपकार आहेत. कारण संत सद्गुरू जर बघितली तर मनामध्ये कळवळा आहे.
हे कार्य करत असताना माझ्या भगवान बाबांनी आम्हाला ज्यांना नक्कीच खरं म्हटलं तर आज हा जो कार्यक्रम होता एवढा मोठा समाज एकत्र येतो, ज्यांना जर बघितलं तर शहर आहे, सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे, पण 4 दिवस सगळेजण एकत्र येतात आणि हा उत्सव साजरी करतात. माणसाचं मन बघा ना, लाईट आहे म्हटलं की मन सांगायचं मला एका ठिकाणी स्थिर बसत नाही श्रीपाद गावापासून आलेलं तत्व एका बाकीच्या सगळ्यांचं प्रेम एका वेळेस फिकं पडेल, पण मात्र साधू संतांनी जे प्रेम केलेलं आहे, जी कृपा केलेली आहे ती फिकी पडू शकत नाही. आणि मग अशी दिंडी चालू असताना आपले जे सावंत दादा होते त्यांनी माझीच करून विनंती केली होती की ताई एवढे श्रीपाद गावांचं गाणं गा, पण तेव्हा इथपर्यंत दिंडी पोहोचली होती म्हणून काही गाणं झालं नाही आणि म्हणून म्हणणं झालं नाही, पण कुठेतरी बाबांचं कार्य आहे आणि त्यांचं तत्व तुम्हाला आम्हाला कळालं आहे, मग त्यांचे विचार तुम्हाला आम्हाला कळेल, त्यांचं प्रेम सुद्धा कळलंच पाहिजे. मोजता येत नाही जगच्या मापना, मोजता येत नाही जगच्या मापना, एवढं प्रेम दिलंय एवढं प्रेम Thank you.
आनंद
तुम्ही कार्य आहे ना, आज तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा भाग्याचा दिवस आलेला आहे. आज तुम्हाला आमच्या एकच दिवस भेटलेला आहे. ते सद्गुरू सांगायचा प्रयत्न केला ना, आज ते सद्गुरू जर बाबांपर्यंत तर कुठेतरी आज तुम्ही आम्ही मंडपाकडे आणि आज तुम्ही आम्ही मंडपाकडे आहोत. त्याचं कारण म्हणजे श्रीपाद बाबांनी अगोदर आणि ते सद्गुरू होतं ते बाबांपर्यंत पोहोचलं आणि त्यातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही आम्ही मंडपाकडे आहोत. आज पुनर्वसनासाठी वेळ नाही. प्रत्येक जण आपल्या दररोज जीवनामध्ये व्यस्त आहे. पुनर्वसनामध्ये यायला वेळ नाही. पण मात्र आज इथं आहोत आणि त्याचबद्दल लोकांचं ऐकत आहोत, साधू संतांचं ऐकत आहोत. कारण आम्ही सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत. आम्ही बाकीच्यांसारखे नाही. आम्हाला सद्गुरूंचा आशीर्वाद भेटला आहे, सद्गुरूंची कृपा भेटलेली आहे आणि आज त्यांच्या कृपा वर्षाने आम्ही इथं आहोत. आणि इथं आल्यानंतर फक्त तुमचं ज्ञान ते भगवंत आम्हाला भेटावे ही इच्छा घेऊन सद्गुरूंच्या चरणापाशी आलेलो आहोत आणि सद्गुरूंच्या चरणी विश्वास ठेवून तो भगवंत भेटावा ही इच्छा पूर्ण होईल. आणि 4 दिवसामध्ये आपल्याकडं त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी हा वेळ आलेला आहे. नवे नवे सद्गुरूंची संगत भेटलेली आहे. 4 दिवसामध्ये आपण हा प्रयत्न करू ना, तो विश्वास सद्गुरूच्या चरणावरचा दुरावा असेल, तो विश्वास दृढ करायचा आहे. काही जरी झालं तरी सद्गुरूच्या चरणावरचा विश्वास आमचा कधीच कमी होणार नाही.
महावैष्णव मेळावा आणि तपपूर्ती सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची ही माझ्या वाट्यात आलेली कीर्तनरूपी सेवा. बाबांचं हे कार्य आहे आणि ज्याप्रमाणे बाबांनी सांगितलं की हे कार्य करत असताना कुणाला सांगायचं काम पडू नये, जाण्याने आपली जबाबदारी सांभाळून आपलं कार्य करा.
जिम्मेदारी आहे की साधूचं हे कार्य आहे, सद्गुरूचं हे कार्य आहे आणि या कार्यामध्ये प्रत्येकाचा काहीतरी हातभार लागावा, प्रत्येकाच्या वाट्याला जे जे कार्य येईल ते करवणं, हा सोहळा सुंदर बनवावा आणि भव्य दिव्य बनवण्यासाठी ज्याप्रमाणे बाबांची धडपड आहे त्याचप्रमाणे प्रत्येक साधकाची असावी, कारण हे कार्य साधकांसाठी आहे, साधकांचं आहे आणि म्हणून या कार्यामध्ये साधकांची धडपड असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या या सद्गुरूच्या कार्यामध्ये प्रत्येकाला जे जे होईल ते करत राहावं, पण सद्गुरूच्या ठिकाणचा विश्वास, सद्गुरूच्या ठिकाणचा आदर कुठे डगमगता कामा नये, हीच आपल्या या भावी आयुष्यामध्ये आपल्याला गोष्ट सांभाळायची आहे. आणि आजची झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, गुरुवारी श्रीदानंद संत श्रीपाद बाबा श्रीराम संत रामदास बाबा